मला शिक्षण का द्यायचं आहे माझ्या पोराला, त्याला पॅकेज चांगलं मिळालं पाहिजे, त्याला बायको चांगली पॅकेजची मिळाली पाहिजे, मग दोघांचा पगार असला पाहिजे, मग दोघांनी मॉलमध्ये जाऊन नको असताना हजारो रुपयाची खरेदी केली पाहिजे घरामध्ये, मग पाऊस पडायला लागलं की त्यांनी धबधबे खाली गेलं पाहिजे, मग त्यांनी सेल्फी काढली पाहिजे आणि फॅमिलीच्या ग्रुपवर टाकून इतरांना जाळलं पाहिजे. ही आमच्या सुखाच्या कल्पना, पण ते नाही ना जीवन, म्हणजे ते म्हणजे जगणं नाही ना. पुस्तकामध्ये काय सांगतात की 1990 नंतर जी परिस्थिती माझ्या देशामध्ये आली, सगळ्या जगामध्ये आली, खाऊच्या नावाच्या संस्कृतीनं आणली. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. बायर्स मार्केट झालं, डिओ, अत्तर, लिपस्टिक वाड्या वस्त्यावर जाऊन पोहोचले. पैसा कर्जाच्या रूपाने माणसाच्या हातात खेळू लागला. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल याच्यामध्ये माणसं हरवून गेली. 1990च्या अगोदरची पिढी होती ती माइंड आणि मॅटरवर जगायची, त्यांना मन पण होतं आणि ती वस्तूवर पण प्रेम करायची. पण 1990 नंतरची पिढी मात्र फक्त वस्तूवर प्रेम करू लागली, की जे जगामध्ये आम्ही आहोत. 1990च्या अगोदरची जी कुटुंब संस्था होती, त्यावेळेला जन्माला आलेली जी असतील, माझ्या वयाची असतील, मी 65-66 समजा, 70च्या अगोदरची जी पिढी, 80च्या अगोदरची पिढी जी जन्माला आली, आमच्यावर कुटुंबाचा प्रभाव होता, समाजाचा प्रभाव होता. म्हणजे मी गावातनं निघालो आणि मी एखाद्याला शिवी दिली, मी देशमुखाचा मुलगा होतो, माझे वडील आमदार होते, मी एखाद्याला गावात शिवी दिली तर गावातला कुठलाही माणूस माझ्या थोबाडीत मारू शकत होता. गावचा मजूर सुद्धा, निरक्षर माणूस सुद्धा मी शिवी दिली तर माझ्या थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो. माझ्यावर कुटुंबाचा प्रभाव होता, माझ्यावर समाजाचा प्रभाव होता. 1990 नंतर संपलं. समूहवादाकडून व्यक्तिवादाकडं माणूस नावाच्या जातीचा प्रवास सुरू झाला. आणखीन कोणाला डिटेल याच्यामध्ये वाचायचं असलं तर मी जाता जाता पुस्तकांची नावं सांगतो. इवान हरारे नावाचा पुस्तक आहे, लेखक आहे, विचारवंत आहे, खूप 45-50 वर्षाचा, विपश्यी साधक आहे सर. विपश्यना केल्यानंतर त्याने ही पुस्तकं लिहिली आणि तो असं म्हणतो सुद्धा, विपश्यना जर मी केली नसती तर ही पुस्तकं मी लिहू शकलो नसतो. होमोसेपियन याचा अर्थ की कालपर्यंत, 1990 पर्यंतचा माणूस. आणि आताची पिढी आहे की आता 2040-2050 साली तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेली लेकरं आहेत, त्यांना होमोडेस असं तो म्हणतो आहे. ती कशी असणार आहेत? एआयच्या काळातली पोरं आत्ता, अल्गोरिदमच्या काळातली पोरं आत्ता कशी असणार आहेत? ती शरीरानं दुबळी असतील पण बुद्धिमत्तेनं प्रचंड वेगवान असतील, पण हा प्रवाह आहे त्या लेकरांना नाही थोपवू शकणार. तो असं म्हणतोय की आता जुन्या सगळ्या गोष्टी कोसळून पडत आहेत, नवीन येणाऱ्या गोष्टींचा वेग प्रचंड आहे. एका संक्रमणाच्या स्थितीमध्ये आत्ताची पोरं आहेत आणि त्यांना भयानक भविष्याचा संघर्ष करावा लागणार आहे वेगवेगळ्या गोष्टींचा. त्याच्यासाठी आईबाप म्हणून आणि शाळा म्हणून, शिक्षक म्हणून खूप मोठी जबाबदारी असणार. काय जबाबदारी असणार आहे त्याची उत्तर पण त्यांना 21व्या शतकामध्ये 21 सूत्र नावाच्या पुस्तकामध्ये दिलीत आणि आता नवीन त्याचं आत्ता पुस्तक आलंय 2-3 महिन्यापूर्वी.